विदर्भाचे अध्यक्ष अरुण भाऊ केदार आणि त्यांच्यासोबत बसणारे सगळे त्यांचे उपोषणाचे सहकारी आणि आज आपण इथे येऊन या उपोषणाच्या सोबत आपण हे दाखवण्याची साठी जमलेले सगळे आपण स्वातंत्र्यप्रेमी विदर्भाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी असणारे आपण सगळेजण आजचा 14 दिवस आहे आणि या मंडपात आल्यावर जरा थोडंसं म्हणजे सगळे जरा उपोषणाने गळलेले थकलेले असे चेहरे पाहून आपल्याच मनात असं वाटायला लागलं की अरे कोणीतरी येऊन भेटायला पाहिजे. एवढ्या मोठ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनाची दखल जर कोणी घेत नसेल तर हे सत्ताधारी जे नुसते घोषणा करतात, जे आपल्या नागपूरचेच आहेत, केंद्रामध्ये आहे, महाराष्ट्र शासनामध्ये गृहमंत्री आहे, मग हे सगळे माणसं काय कामाचे? आपण त्यांना निवडून दिलं, विदर्भाच्या राज्यावर त्यांनी मतं मागितले, आपण सुद्धा मोठा विश्वास टाकला, पण या टाकलेल्या विश्वासाचा जर विश्वासघात झाला असेल तर पुन्हा एकदा सगळ्यांना आपल्याला कंबर कसून एकदा पुन्हा आपण फसलो म्हणून पुन्हा नवीन लढाईला आपल्याला सुरुवात करायची आहे. काल मी सांगितलं की स्वातंत्र्याच्या लढाईत जेव्हा जेव्हा महिला सहभागी असतात आणि बाया जेव्हा ही गोष्ट मनावर घेतात तेव्हा ती पूर्णत्वाला जाते. विदर्भाच्या अध्यक्षा रंजनाताई मामर्डे यांना या विदर्भाच्या याच्यासाठी त्यांनी जीवापाड मेहनत केली आणि काम आपला जीव ओतून या चळवळीत सहभागी झाल्या. एवढा मोठा आजार असताना सुद्धा उपोषणाला बसल्या आणि परवाच्या दिवशी जेव्हा त्यांना छातीच्या याच्यातून फेसमेकरमधून जेव्हा ब्लिडिंग व्हायला लागलं, दवाखान्यात ॲडमिट केलं. काल मी पण त्यांना भेटायला गेली आणि जेव्हा ICUत भेटायला गेल्यावर माझा हात हातात घेऊन त्यांच्या डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागलं की म्हणाला या विदर्भाच्या लढाईमध्ये, या विदर्भाच्या उपोषणामध्ये मी सहभागी असताना मी पूर्ण वेळ बसू शकली नाही, याची मला खंत वाटते. माझा जीव जरी गेला असता तरी चाललं असतं. मी त्यांना म्हटलं, रंजनाताई, इच्छाशक्ती ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि जर तुमची जर इच्छाशक्ती एवढी तीव्र आहे, ज्यावेळी महिला ही सगळी स्वातंत्र्याची इच्छा करतात, तर हे नक्कीच विदर्भाचं राज्य होणार आहे आणि त्या विदर्भाच्या राज्याचा विजयोत्सव मनवण्यासाठी तुम्हाला इथे यायचं आहे. म्हणून आज तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट घ्या आणि बऱ्या व्हा. पण सांगण्याचा उद्देश असा की ज्या वेळेला महिला सुद्धा या चळवळीत आहे, आज या दोघीजणी पुन्हा आपल्या या गळून गेलेल्या आहे, पण आज कोणाला जर याची दखल घ्यावी लागत नाही तर नक्कीच इतिहास याचा बदला घेईल. याचं उत्तर नक्कीच येणाऱ्या निवडणुकीतून आपण सगळ्यांना देऊ. आपलं विदर्भाचं राज्य, या विदर्भाची असणारी परंपरा, विदर्भाचं असणारं सुसंस्कृतपणा आणि विदर्भाचं असणारी संपन्नता, या सगळ्या गोष्टींवर आज प्रश्नचिन्ह लागत आहे. कापूस उत्पादक शेतकरी आज आंदोलन करतोय आणि या सगळ्या म्हणजे आपण म्हणतो गावातल्या अब्रुदार माणसाला जेव्हा जगणं मुश्किल होऊन जाते, बँकांचं कर्ज देता येत नाही, मुलीचं लग्न कर्ज काढल्याशिवाय करता येत नाही, मुलाचं शिक्षण करता येत नाही आणि ही सगळी अब्रुदार माणसं जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा त्यांच्या होणाऱ्या वेदना या त्यांच्या घरातल्या लोकांनाच माहीत आहे. पण त्याच्याही घरच्या लक्ष्मीनी पुन्हा कंबर कसून या सगळ्या समोरून आपलं कुटुंब सावरलं आहे. मग या सगळ्याची किंमत जी मोजली आहे त्याचं कोण भरपाई करून देणार आहे? मग एकदा यायचं, पदयात्रा काढायच्या आणि सांगायचं की आम्ही वेगळ्या विदर्भाच्या बाजूचे आहे, सत्तेत आल्यावर पुन्हा बदलून जायचं. मग हे जर आपल्या नागपूरचेच असणारे देवेंद्र फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहे, नितीन गडकरी साहेब केंद्रामध्ये आहे आणि एवढे मोठे सगळे रस्ते बांधतात, विकास करतात म्हणून या माणसाचा गवगवा होतो. पण मग एकीकडे आपलं घर जर जळत आहे, मग हे माझं वेगळं विदर्भाचं राज्य व्हायला पाहिजे असं बोलण्याची हिंमत ही माणसं का करत नाही? केंद्रामध्ये हा प्रश्न का उठवत नाही? किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जिथे कायदे केले जातात तिथे आपण जरी बाहेर किती बसलो तर या सगळ्यांचे कायदे बनवण्याचं काम ज्या विधानसभेत आणि संसदेत होतात यांना आपण एका लाखो लोकांच्या मतांनी निवडून पाठवलं आहे. ही माणसं हा प्रश्न का मांडत नाही? मग हे जर लाख लोक जमण्याची जर म्हणजे वाट पाहत असतील तर हे लाख लोक जमण्याची वाट पाहण्यापेक्षा ज्या लाख लोकांनी तुम्हाला निवडून या संसदेत पाठवलेला आहे त्यांचा प्रश्न मांडण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही आंदोलनकर्त्यांची वाट का बघताय? मग यांचा आपण निषेध करून हे आमरण उपोषण जर आज सुरू आहे तर या आमरण उपोषणातून आपण वेगळ्या विदर्भाची ही स्वातंत्र्याची लढाई आपण निश्चितपणे जिंकू एवढा निर्धार आज आपण करतोय. आपल्या विदर्भाचं वैभव काय आहे? यवतमाळ जिल्ह्यामध्ये रावेरी नावाचं गाव आहे, तिथे कळम नावाचं देवस्थान आहे. एकीकडे आध्यात्मिक प्रश्न
एकीकडे अर्थवाद आणि एकीकडे धर्मवाद या दोन्ही गोष्टी जरी वेगळ्या वेगळ्या असतात तरी या हातामध्ये हात घालून चालणारे हे समाजाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे. रावेरीला सीतामाई जेव्हा वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता तिथे आली, तिथे लवकुशाला जन्म दिला आणि या एकट्या सीतेने ज्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्याने त्रिविध जन्माची पाप जळून जातात. अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचा जो आज बोलबाला चाललाय, पण एकटी सीता जेव्हा वनवासी झाली आणि एकटी रावेरीला या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहिली, तिथे लवकुशाला जन्म दिला आणि रामाच्या बरोबरीने मुलांना कर्तृत्ववान बनवलं. हा त्या सीतामाईचा सन्मान आहे, या त्या सीतामाईचं कर्तृत्व आहे. मग एक स्त्री जर एवढं काम करू शकते तर या रामाच्या नावाचा वापर करून जी माणसं सत्तेत येतात, पण एकीकडे जी सीतामाई आहे, जी रामाच्या बरोबर आहे, जी कर्तृत्ववान आहे, एकटीने मुलांना घडवलेलं आहे, त्या सीतामाईचा सुद्धा विचार करा. हे विदर्भाचं राज्य एकटं झालं पाहिजे. आजही अशा अनेक सीता आहे, तर सीता ही भूमिकन्या आहे. मग भूमिकन्याहून या विदर्भातली शेती जर आज आपण म्हणतो शोषित आहे. कापसाचं उत्पादन होतं, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि शेतकरी जर हवालदिल होत असेल तर या शोषित असणाऱ्या सीतेला न्याय मिळवून देण्याचं काम या लोकांनी केलं आहे. ज्या कापसासाठी आपण ज्याला पांढरं सोनं म्हणतो, हे पांढरं सोनं आज विदर्भाचं वैभव आहे. पण या पांढऱ्या सोन्याचा शोध कोणी लावला? या कळमवाडी असणारी परिसराची जी तपोभूमी आहे, कळमला असणाऱ्या गृत्सम ऋषींनी या कापसाचा शोध लावला. मग या विदर्भाच्या नगरीमध्ये कापसाचा शोध लागला. या विदर्भाच्या नगरीमध्ये मुचकुंदा नावांनी गणिताचा शोध लावला. या सीतामाईनी आपलं सर्वस्व अर्पण करून या लवकुशाला कर्तृत्ववान बनवलं. जिजाबाई सारख्या मातेनी सिंदखेड राजा जिची जन्मभूमी आहे, तिने स्वातंत्र्याचा म्हणजे स्फुल्लिंग आपल्या शिवाजीमध्ये चेतवला आणि शिवाजी राजाला लढण्यासाठी तयार केलं. अशा अनेक गुणांनी या कवीचा जी आपल्या गडकरींची गणेश गडकरींची जी जन्मभूमी आहे सावनेर, तिथे मोठे मोठे ऋषीमुनी होऊन गेले. आपण बघतो की गडचिरोलीला मार्कंडेयाचं मोठं देवस्थान आहे. मग इसा सगळ्या संपन्नतेने जंगलांनी सुसंस्कृतेने संपन्नतेने आणि अतिशय उदार मनाच्या माणसांनी बनलेला हा विदर्भ आज जर याची अशी अवहेलना होत असेल, या विदर्भात निवडून गेलेले आमदार खासदार हे जर नुसते जाऊन मुंबईला आणि पुण्याच्या वैभवाला बोलत असेल तर या निवडून देण्याला, या निवडून जाणाऱ्या लोकांना काही अर्थ नाही. पुन्हा एकदा आपण या सगळ्यांचा निषेध करू. ही स्वातंत्र्याची विदर्भाची लढाई आमदार माननीय आदरणीय वामनराव चटप आणि अरुण भाऊ केदार, रंजनाताई मामार्डे इथे बसलेले सगळे आणि आपण सगळे विदर्भ प्रेमी हे पुन्हा एकदा बुलंद आवाज करू आणि स्वातंत्र्याचा वेगळा विदर्भ मिळवून घेऊ. एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द.